नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता भरून चालू आहे, पायाची आई धावल्या जाते, फुल चटके लागत आहे. वरती तर आलो आहे मी, तर चटके बसणं काही कमी होत नाही. आणि त्यातल्या त्यात ते शीट पण इतकं गरम झालं आहे की काही काम पण जमत नाही. शीट बघा कसं आहे, हे शीट आहे. आता हे नेमकं गरम इतकं आहे आणि आता वाजले 11:15. फुल पायाचे चटके फुल भाजल्या जात आहेत चटक्यांनी. ऊन खूप आहे, पण ही शीट टाकून मला अजून मोकळं व्हायचं आहे. इथून हे झाल्यानंतर परत हे पण शीट टाकायचं आहे. हे इथून पूर्ण इथपर्यंत आहे, एवढं टाकत चालायचं आता. चला, हे जे शीट आहे हे शीट आता काढायचं तर काम चालूच आहे. आता बघूया पुढे कसं काय, ते कसं लावणं, कसं नाही, कसं अप्लाय करणं. हे झालं आहे आमचं शीट टाकून. ते तिथलं थोडंसं कमी पडतं आहे. हे इथं गॅप बघा, हा कमी पडतो आहे, तिकडं बी कमी पडतं आहे. त्याला काहीतरी जुगाड करणं आहे. जो गॅप होता तो तर आपण कवर केलेला आहे. आता सिलिकॉन भरणं आपल्याला काम होते, कारण पाणी वगैरे घुसायला नको. हे असं अप्लाय केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला बोट फिरवावं लागतं, जेणेकरून जे छोटे छोटे गॅप असतात ते पूर्ण गॅप भर. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघताय आम्ही पण पॉलीकार्बोनेट फायबर शीट बसवत होतो. आता ते बसवणं झालं आहे, त्याची फिटिंग वगैरे बघून घ्या. आणि त्याच्यात सिलिकॉन पण भरलेलं आहे, जेणेकरून लिकेज वगैरे व्हायला नको. आणि त्याला ॲल्युमिनियम पट्ट्या पण वापरायच्या आहे. ज्या पट्ट्या येतात अर्धाची पट्टी येते, म्हणजे 15 mm ची पट्टी येते. ती येते 12 फूट, 10 फूट आणि 15 फूट पट्टी येत असते. ॲल्युमिनियम पट्टी जी फायबर शीटला काम येते एकदम. ती जिथं जिथं जॉईंट पडतं तिथे तिथं ॲल्युमिनियम पट्टी वापरून तिथे सिलिकॉन भरावं लागतं. हे बघा, हे इथून सिलिकॉन भरलेलं आहे, जेणेकरून पाणी घुसायला नको. हे बघा, इथून पाणी घुसायला नको. हे कमीत कमी त्या पाईपापर्यंत आहे. इथून पाणी घुसायला नको, कारण शीट इथं अटॅच आहे आपलं. आणि इथं खूप गॅप होता, त्याच्यामुळे हे एक्स्ट्रा आपण शीट टाकलेले कट करून. आणि इथे पण तोच सीन होता, इथे आपण कट करून एक्स्ट्रा पत्रा टाकलेला आहे, जेणेकरून पाण्याचा जो गॅप आहे तो गॅप कमी व्हावा आणि तिथे आपल्याला सिलिकॉन कमीत कमी लागावा. आणि हे आपलं शीट बसवलेलं आहे. आता इथं आपण एक तर ॲल्युमिनियम पट्टी टाकू, नाही तर मग त्याला सिलिकॉन भरून देऊ. सिलिकॉन एकदम बेस्ट राहील याच्यासाठी. एकदम सिलिकॉन भरलं तर लिकेज पण बंद होऊन जाईल. आणि त्याच्यावर तो कॉर्नर ते हा कॉर्नर अशा ॲल्युमिनियम पट्ट्या मारत यायचे, जेणेकरून हे उडायला पण नको आहे. तर बघूया आता, ॲल्युमिनियम पट्ट्या वगैरे टाकून घेऊ आपण. आणि ॲल्युमिनियम पट्ट्या वगैरे टाकून झाले की मी तुम्हाला दाखवतो त्याचा रिझल्ट वगैरे. आणि लिकेज पण व्हायला नको, त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करतो आहे, जेणेकरून फ्युचरमध्ये आपल्याला परत कॉल बॅक नको यायला की लिकेज होते किंवा काय अडचण येते. आणि बघूया काय होतं आणि पुढे काय नाही. चला, तसं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करून बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ राम फॅब्रिकेशनचे तुम्हाला मी वारंवार टाकत राहावं, जेणेकरून तुम्ही काहीतरी नवीन शिकावं.